ठीक आहे, मॅच चालू करते पंच. आता होणारा सामना आहे तो विनर आणि विनर यांच्यामध्ये. आजच्या दिवसातला तिसऱ्या लॉटमधला आपल्याला पहिला टॉप 20चा इकडे टीम दिसताना. अच्छा, नवीन बॉल होता. ठीक आहे, क्षमा असावी. सुंदर असा फटकार होता प्रथमच्या बॅटीतून. दोन चेंडू एक धावा झालेले आहेत. आणि अतिरिक्त अशी धाव वाईटच्या स्वरूपात आमचे पंच सिद्धेश हात पसरवताना. आणि एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 3 चेंडू 3 धावा. आणि एक धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं पण एक धाव काय रोखू शकले नाहीत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 4 चेंडू 4 धावा. संत अशी सुरुवात साई सिटी स्पोर्ट्स संघाकडून. हाणामारी करणारा संघ असं म्हणून ओळखलं जातं साई सिटी स्पोर्ट्स संघाला. एक धाव. शेवटचा चेंडू असेल तर बघूया मोठा फटकार येतोय का प्रथमच्या बॅटीतून. आणि हा मारला होता पण मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते सलमान यांनी जेडीएस संघासाठी. 1 ओव्हरच्या समाप्तीत धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 6. खूपच सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी केली आहे ती सलमान याने. आणि नेक्स्ट बॉलर येतोय तो फैजान. मारा करतील तो प्रथम. आणि हे पॉवर प्लेचं षटक आहे. ड्रिंक्स टाइम चालू आहे. कुठेतरी पॉवर प्लेची तयारी करताना प्रथम आपल्या संघासाठी. तसंच जुना जाणता असा फैजान गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी जेडीएस कडून. महत्वाचं षटक असं असेल ते आपल्या जेडीएस संघासाठी. पॉवर प्लेचं षटक हाताळताना फैजान. आणि पहिला चेंडूला इकडे प्रथमने दिशा दाखवली आहे ती चौकाराजवळ. आणि 4 धावाच्या स्वरूपात धावसंख्या होते ती पहिला चेंडू 10 धावा. खूपच सुंदर अशी फलंदाजी केली आहे ती प्रथम यांनी. फैजानचा चांगलाच बॉल होता पण त्यांनी चांगलाच ओळखला आणि त्याचं रूपांतर केलं तर 4 मध्ये. 4 धावांनी डायरेक्ट धडक घेतली ती फक्त आणि फक्त 10 धावांमध्ये. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला दिसताना पहिल्या चेंडूमध्ये प्रेशरमध्ये टाकलाय ते फैजान यांना.
पॉवर प्लेचं षटक, हाणामारीचं षटक इथून ओळखलं जातं. SPLचं खासियत आहे पॉवर प्ले म्हणून. आणि मला वाटतं डॉट चेंडू पंचांनी इकडे दिशा दाखवलेली आपल्याला. डॉट चेंडू कमबॅक करून दाखवलाय फैजान यांनी. अजून 4 चेंडू बाकी आहेत आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी इकडे केलेली आहे. फक्त एक धाव. 100 मीटर धावणीमध्ये जिंकला येतो मला वाटतं आनंद. 3 चेंडू बाकी असतील. पॉवर प्लेचं षटक. पहिल्या चेंडूमध्ये कुठेतरी चौकार आला होता पण कमबॅक केलाय ते फैजान यांनी. आणि मला वाटतं इकडे अतिरिक्त अशी धाव आपल्याला इकडे पंचांनी निर्णय दिलाय तो नो बॉल, नो चेंडू. पंच पुन्हा एकदा आपला निर्णय पाठी घेतलेला आहे. नो चेंडू. पंच नो आहे ना, ठीक आहे. रिव्ह्यू कॅन्सल केलेलं आहे. फ्री हिट असेल. त्याचा फायदा घेतलेला आहे का बघूया, पण नाही. आउट झालेले आहे. फ्री हिटचा काही फायदा झालेला नाही आहे आनंद यांना आणि त्यांना घरी परतावं लागेल. आणि कुठेतरी आनंद हरपला आहे तो साई सिटी स्पोर्ट्स संघासाठी. आणि साई सिटी स्पोर्ट्स संघाचा हार्ड हिटर जो आज आपल्याला तिकडे दिसताना संतोष. मागील चॅम्पियन्स संघ म्हणून जेव्हा ओळखला जात होता तेव्हा त्याला हार्ड हिटरची प्रतिमा इकडे आम्ही सगळ्यांनी दिली होती. खूपच सुंदर अशी फलंदाजी करतो संतोष. हाईटचा पुरेपूर वापर करताना दिसतो. पण फैजान यांनी कुठेतरी बॅकफूटला टाकलेलं आहे प्रथम यांना. खूपच चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा दिलेल्या आहेत त्यांनी. स्कोरबोर्ड आहे तो 12. शेवटचा चेंडू असेल. आणि हा चौकार प्रथमच्या बॅटीतून कुठेतरी मला वाटतं गच्चाळ असं क्षेत्ररक्षण अडू शकला असता चेंडू, पण मला वाटतं ते पहिला त्याने उडी मारली होती. होतं, हरकत नाही. आपली ही फलंदाजी आहे. पण चांगलाच शॉट होता तो प्रथमच्या बॅटीतून. 9 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी खेळताना आपल्या संघासाठी सुंदर प्रयास होता. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. शेवटचे 2 षटक. चला सामन्याकडे वळूया. टायमर ऑन आहे मित्रांनो, त्याचं पण भान असू द्या. 15 मिनिटाचा अवधी प्रत्येक संघाला दिलेला आहे. शेवटच्या दिवशी आपल्याला इथे घड्याळ लागलेलं दिसणारच आहे. आणि सुंदर अशी फलंदाजी संतोष याच्या बॅटीतून. आज आपण का हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो आपल्या संघासाठी त्याचं उदाहरण इकडे त्यांनी दाखवलेलं आहे. सुंदर अशी फलंदाजी. 4 धावा त्यांच्या पहिल्याच चेंडूमध्ये. गोलंदाजी करतोय तो अब्दुल्ला. पहिल्या चेंडूमध्ये त्यांना विचार करण्यात टाकलेला आहे संतोष यांनी. आणि कुठेतरी रिव्हर्सिपचा प्रयत्न होता पण एकच धाव आलेली आहे. स्वयंसेवक आमचे असतील. बॉल बघायचंय. एकच धाव.
चला सामना चालू करायचंय. आलेला बॉल मॅच बॉल घ्यायचंय पंच. दोन चेंडू, धावसंख्या होती ती 21. पहिल्या चेंडूला चौकार आला होता, त्यानंतर एक धाव. आणि मला वाटतं इकडे पुन्हा एकदा प्रथम याच्या बॅटीतून 4 धावा आपल्याला दिसतात आहेत. सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करताना प्रथम धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 25. अब्दुल्ला कुठेतरी आता विचार करत बसेल. 2 चेंडू मध्ये त्याला 3 चेंडू, धावसंख्या ती 9. आणि एक धाव. धावसंख्येत वाढ. 4 चेंडू, धावसंख्या होते ती 26. टाइमर ऑन आहे. 7 मिनिटं फक्त राहिलेली आहेत. आणि हा कुठेतरी मला वाटतं असं गचाळ असं थ्रो झाला होता, पण अडवलेला आहे. आणि इकडे कबड्डीचं मॅच चालू आहे असं काहीतरी प्रदर्शन दाखवताना. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या होती ती 27. आणि एक धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करताना, पण एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 28. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. साई सिटी स्पोर्ट्स संघाचं शेवटचं षटक असेल. तर बघूया मोठे फटकार येतात का. दोन्हीही हार्ड हिटर असे फलंदाज आपल्या संघासाठी किती मोठंच आव्हान सेट करताना जेडीएस संघासाठी. जो जिंकेल तो टॉप 20च्या रेसमध्ये धावेल, आणि जो हरेल तो अजून सेकंड क्वालिफायसाठी पुन्हा एकदा प्रयत्न करेल. गोलंदाजी करतोय तो जुनेद. साई माऊली मध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता तो जुनेद. खूपच सुंदर अशी त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी तसंच क्षेत्ररक्षणही केलं होतं. त्याच्या बळावरती त्याला सायकल मिळाली होती. मला वाटतं चालवत घेऊन गेले होते की नाही माहिती नाही, पण चांगली सायकल भेटली होती त्यांना. अनएक्सपेक्टेड होती, पण त्यांनी ती पटकावली होती. मेहनत होती त्यांची ती. आज गोलंदाजी करताना आपल्या समोर दिसत आहेत. आणि दोन्ही खेळाडू आपल्याला इकडे दिसताना, एका ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज वाला बॉलर, एका ठिकाणी हार्ड हिटर म्हणून ओळखला जाणारा साई सिद्धी स्पोर्ट्सचा संतोष चांगला बॅटर आहे. एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी. का मला मॅन ऑफ द सिरीज भेटलेली याचं उदाहरण इकडे दाखवताना जुनेद आपल्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी करताना 2 चेंडू 2च धावा दिलेले आहेत. शेवटचे षटक आहेत. आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसलेलं आहे इकडे. तर एक धाव होते का की नाही. नाही, मला वाटतं पंचांनी निर्णय दिलेला आहे. रनआउट. आणि मला वाटतं पंचांकडे रेफर केलेला आहे पंच. येस, फ्लाइटचा रेफर केलेला आहे. रिव्यू कौन सा रहेगा आपका. फ्लाइट हाइट का रिव्यू रहेगा. ओके. सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला दिसलेलं होतं, पण कुठेतरी
हॅलो, रनआउट झालेले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी इथे केलेलं आहे. ते नेक्स्ट बॅटर येतो तो विकी. धावसंख्या झाली ती 3 चेंडू 30 धावा. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी जुने त्यांनी केलेली आहे. संतोष मारा करतील. शेवटचे 3 चेंडू असतील. मोठे फटकार येतात का बघूया साई सिटी स्पोर्ट्स संघासाठी. सुंदर सुंदर असं गोलंदाजी. एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 31. 31. 3 ओव्हर 1. शेवटचे 2 चेंडू असतील. या 2 चेंडू मध्ये मोठे फटकार येतात का बघूया. आणि एक धाव फक्त आणि फक्त एकच धाव. खूपच असं चिवट असं गोलंदाजी आपल्या संघासाठी जुनेत करताना. शेवटचं षटक असतं, हाणामारीचं षटक असतं. हार्ड हिटर बॅटरही आपल्या समोर आहे, पण त्यांना बांधून ठेवलेलं आहे जुनेद यांनी. पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे, पण त्याचा काही फायदा झालेला नाहीये. एक धाव आलेली आहे, पण त्यासोबत मला वाटतं पंच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत संतोष यांनी. आणि स्कोरबोर्ड पोहोचतोय तो 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34. विजयासाठी गरज असेल ती 35 धावांची. तर चांगलाच सामना इकडे आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर आता JDS संघासमोर आव्हान असेल ते 35 धावांचं. जर टॉप 20 मध्ये आपल्याला प्रवेश करायचा असेल तर या आव्हानाला आपल्याला सामोरे जावं लागेल आणि विजय आपल्या संघाला द्यावा लागेल. पण आणि आमचे जुने जाणते मोरेगावचे पहिला होते विघ्नेश फायटर मध्ये. आणि जुने जाणते असे आमचे सोनू सोनू मोनू असे त्यांना ओळख मिळाली होती. 10 ठिकाणी तोंड मारतात. आज इकडे तर उद्या तिकडे, पण ठीक आहे, हरकत नाही. खेळाडू आहे, खेळाडू वृत्ती त्यांच्याकडनं आपल्याला दिसत असते. तर असं खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळालाय. तो आमच्या डगआउटमध्ये आलेले आहेत. सोनू मोरेगावचा उत्कृष्ट असा फलंदाज, त्याचप्रमाणे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकही. चला सामन्याकडे वळूया. पंच, सामन्याला सुरुवात करायची आहे. अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. यो चला सामना सुरुवात झालेली आहे. 1 चेंडू 1 धावा. दोन चेंडू 2 धावा झालेले आहेत. सुंदरशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना रोहित सिंग. आणि सुंदर असं गोलंदाजी अज्जू यांना काही कळलेलं नाहीये. तिकट असा मारा आपल्या षटकामध्ये करताना रोहित सिंग. आणि पुन्हा एकदा 1 धाव. 4 चेंडू, धावसंख्या होते ती 3. आणि शेवटच्या मोमेंटला त्यांनी टच केलाय. 5 चेंडू, धावसंख्या होते ती 4. सुंदरशी गोलंदाजी करताना थोडाही चान्स त्यांना मिळत नाहीये. आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. खूप सुंदर गोलंदाजी केली आहे रोहित सिंग यांनी आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या होती ती JDS या संघाची 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 4. विजयासाठी गरज असेल ती 18 चेंडूमध्ये 31 धावांची.
जवळजवळ 10च्या रन रेटने त्यांना धावा करायच्या आहेत. आणि यापुढील सामन्याकडे आपण वळूया. यापुढील सामना असेल तो श्री स्पोर्ट्स वर्सेस गणेश नगर. कृपया करून आपण टॉस का बॉसमध्ये यायचं आहे. श्री स्पोर्ट्स वर्सेस गणेश नगर दोन्ही कप्तान आपण यायचं आहे टॉस का बॉसमध्ये टॉस सोडवण्यासाठी. आणि मला वाटतं पॉवर प्लेचं षटक असेल. हाणामारीचं षटक इथे आपल्याला दिसताना साई सिद्धी स्पोर्ट्स संघाने सुद्धा दुसऱ्या गोलंदाजावरती हाणामारीसाठी पॉवर प्ले घेतला होता. तसंच कुठेतरी आपल्याला इकडे चित्र दिसताना JDS संघाकडनं दुसरं वर्ष घेऊन येतील तो संतोष, मारा करतील तो सलाम. एक धाव कुठेतरी जान हलकमध्ये होती. आणि अज्जू ह्यांना पण हार्ड हिटर म्हणून ओळखलं जातं JDS संघामध्ये. सुंदर अशी फलंदाजी करतात. टॉससाठी आलेले आहेत आमचे मान्यवर. आणि सुंदर असं इकडे अज्जू यांनी इकडे आपल्या संघासाठी 4 धावा ठोकलेल्या आहेत. कुठेही चान्स मिळाला नाहीये साई सिद्धी स्पोर्ट्स संघाला अडवण्याकरिता. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 9. आणि इकडे टॉस उडवतील तो आमचं जानताचा नावेद, आमचे मान्यवर नावेद. महाकुंभवरून त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. आणि त्यांनी टॉस एवढा लांब उडवलेला की काही मिळालेला नाही. आणि इकडे आपण सामन्याकडे वळूया. अज्जू यांनी कुठेतरी आता एक चेंडू आधी कुठेतरी चौकार मारला होता, त्याच प्रयत्नात होते पण आउट झालेले आहेत. 3 चेंडू, धावसंख्या झाली ती 9. टॉस विन झालाय गणेश नगर. बॅटिंग घेतलेली आहे, बॉलिंग घेतलेली आहे. आणि कुठेतरी इकडे फैजान यांनी प्रयत्न केला होता पण एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली ती 10. 2 चेंडू बाकी असतील ते संतोष यांचे. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. सलाम हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो JDS संघाकडनं. आणि पुन्हा एकदा कुठेतरी तलवार उचलली होती पण मला वाटतं एकच धाव मिळाली आहे. प्रयत्न केला होता रनआउटसाठी पण पंचांनी नाकारलेला आहे. एक धाव मिळालेला आहे JDS संघाला. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. धावसंख्या होते ती 11. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे संतोष यांनी. शेवटचा चेंडू, मारा करतील तो फैजान. आणि पुन्हा एकदा चांगलाच फटकार होता पण मला वाटतं ST रक्षकांनी घाई केलेली आहे. जवळजवळ रनआउट झाल्याचं फैजान पण क्षेत्ररक्षणी त्याच प्रकारे आपल्याला इकडे दिसलेलं आहे साई सिद्धी स्पोर्ट्स संघाचं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. 12 चेंडूमध्ये गरज असेल ती 24 धावांची. आणि इकडे टायमर ऑन आहे याचं पण भान असू द्या. आपल्याकडे फक्त आणि फक्त आता 5च मिनिटं राहिलेली आहेत, याचं पण भान असू द्या. 5 मिनिटांमध्ये आपल्याला 12 चेंडू हाताळायचे आहेत. आणि हा मला वाटतं एकच रन मिळालेला आहे. कुठेतरी ओव्हरथ्रोचा चान्स होता पण नाही, एकच रन. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू झालेला आहे. धावसंख्या झाली ती 12. आणि मला वाटतं हा चौकार मिळालेला आहे. कुठेतरी जादू फटकार होता आणि त्याचं रूपांतर झालंय ते चौकारामध्ये. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 16. 10 चेंडूमध्ये इक्वेशन असेल ते 19. आणि एक धाव, चांगलाच फटकार होता पण क्षेत्ररक्षण त्या प्रकारे झालेलं आहे साई सिद्धी स्पोर्ट्स संघाकडनं. 9 चेंडू 18 धावांचं इक्वेशन असेल आणि सुंदर फटकार होता.
सलाम यांच्या बॅटीतून प्रयत्न चालू आहे JDS संघाकडून, वारंवार प्रयत्न करताना सलाम, पण क्षेत्ररक्षण आपल्याला दिसताना साई सिद्धी स्पोर्ट्स संघाकडून. आणि हा मला वाटतं VPL चौकार मारलेला आहे फैजान यांनी. असेच खेळत होते VPL मध्ये सुद्धा, चांगलाच खेळतात हे शॉट आहे, चांगलाच एक्सपिरियन्स आहे त्यांना, त्याचं उदाहरण त्यांनी इकडे दाखवलेलं आहे. धावसंख्या झाली आहे ती 22. शेवटचा चेंडू असेल, 7 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल JDS संघाला. आणि हा डॉट चेंडू. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल. कुठेतरी साई सिद्धी मला वाटतं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर होती ती 28, पण पाटी आहे ते JDS 22 धावा फक्त, 1 विकेट. गरज असेल ते 6 चेंडूमध्ये 13 धावांची. अजूनही हार्ड हिटर बॅट्समन दोन्ही आपल्याला इकडे दिसताना. कुठेही मॅच जाऊ शकते, कोणी कुठे जाऊ नका, आपली सीट सोडू नका. आणि चांगलाच फटकार होता, पण क्षेत्ररक्षण आपल्याला दिसताना. आणि रोहित मॅन ऑफ द मॅचची जर्सी आपण का घातली याचं उदाहरण इकडे राहुल. आणि इकडे आउट झालेला आहे, चौकार मारण्याच्या प्रयत्नात होते फैजान. बरोबर आहे, कारण की गरज होतीच त्यांना. एवढी सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे साई सिद्धी स्पोर्ट्स संघाने. नेक्स्ट बॅटर होता तो जुनेद. शेवटचे 1.5 मिनिट, शेवटचे 1.5 मिनिट बाकी आहेत. तर 1.5 मिनिटामध्ये आपल्याला 4 चेंडू हाताळायचे. जुनेद आणि हा सुंदर असा चौकार जुनेद यांच्या बॅटीतून. का मला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती साई माऊली टुर्नामेंटमध्ये, गुरव काका चषक, त्याचं उदाहरण इकडे त्यांनी दिलेलं आहे. मी गेलेलो नाही आहे, मी संघाला कुठेही नेऊ शकतो. आणि पुन्हा एकदा त्यांनी ते चांगलाच फटकार मारला होता, पण एकच धाव मिळालेली आहे. आता गरज असेल ती 2 चेंडू 7 धावांची. शांत नाही. सलाम बघूया आपल्या संघासाठी. आणि हा प्रयत्न होता, पण त्याचप्रमाणे साई सिद्धी स्पोर्ट्स आज इकडे टॉप 20च्या रेसमध्ये आम्ही आहोत, आम्ही जाणार याचं उदाहरण इकडे दाखवताना. अजूनही मॅच गेलेली नाही, 1 चेंडू बाकी आहे, काही होऊ शकतं. बॅट्समन आलाय तो शाहीन आफ्रिदीची कुठेतरी आपल्याला इकडे आठवण करून देताना. आणि शेवटचा चेंडू असेल, 1 चेंडू 7 धावांची गरज. आणि हा फटकार चांगला होता, पण मला वाटतं थोडा लेट झालेला आहे सलाम यांना. आणि जो टॉप 20 मध्ये प्रवेश करतोय तो साई सिद्धी स्पोर्ट्स संघ, अभिनंदन. हार्ड लक JDS. यापुढील सामना असेल तो शी स्पोर्ट्स विरुद्ध. मला वाटतं इकडे पंचांनी रिव्ह्यू रेफर केलेला आहे तो टॉस साठी का, टॉस साठी. क्या हुआ है, रिव्ह्यू कॅन्सल आहे. थोडा नियमाप्रमाणे जर सांगायला गेलं JDS संघ टाइम असतो एक आपला रिव्ह्यू घेण्याचा, त्या टायमामधून तुम्ही जर घेतला नाही तर तो रिव्ह्यू ग्राह्य धरला जाणार नाहीये. आणि बॅट्समननी पहिली गोष्ट विकेटवरती असताना त्यांनी कॉल दिला पाहिजे रिव्ह्यूचा, हे प्रत्येक संघाने लक्षात असू द्या. आपण बाहेरून डगआउट्समधून नाही सांगू शकत, रिव्ह्यू हा बॅट्समनने घेतला पाहिजे आतूनच. 10 सेकंदाच्या आत आपल्याला घ्यायचा असतो.